मेष राशी. डोळे मिटून एकदा त्या काळाची कल्पना करा जेव्हा तुमच्या आयुष्यातील सगळ्यात कठीण वादळ शांततेच्या मुखवट्याखाली तुम्हाला वेढून टाकतं. 30 वर्षांनंतर पुन्हा एकदा तोच शनीचा काळ जो अनेकांच्या स्वप्नांना मातीत मिळवतो किंवा अनेकांना शून्यातून विश्व निर्माण करायला भाग पाडतो, तुमच्या उंबरट्यावर येऊन उभा ठाकला आहे. ही केवळ एक ग्रहस्थिती नसून तुमच्या कर्माचा तो आरसा आहे जो तुम्हाला अशा वळणावर आणून सोडणार आहे जिथे तुमची भीती तुमची सर्वात मोठी शत्रू ठरणार आहे. मेष राशी. शनीची ही 7.5 म्हणजे साक्षात मृत्यू किंवा विनाश नाही, तर ती एक अशी अग्निपरीक्षा आहे जिच्या तापातून पार पडल्यावरच तुम्ही सोन्यासारखे चमकणार आहात. हा काळ तुमच्या आयुष्यातील सरावाचा काळ आहे जिथे शनिदेव तुम्हाला तुमच्या कर्माची उधारी वसूल करायला भाग पाडतील. 12व्या घरात विराजमान झालेला हा ग्रह तुम्हाला परदेशाच्या वाटा दाखवेल की हॉस्पिटलच्या उंबरट्यावर खेचू नये, हे सर्वस्वी तुमच्या आतापर्यंतच्या कर्मावर अवलंबून आहे. मेषराशी सावध व्हा, कारण या 7.5चा पहिला टप्पा आता सुरू झाला आहे आणि 2027 मध्ये सुरू होणारा दुसरा टप्पा तुमच्या आयुष्याचा पाया हादरवून टाकण्याची क्षमता ठेवतो. पण लक्षात ठेवा, जो या भीतीला जिंकतो त्याला शनी कधीच पडू देत नाही, त्याला शनी कधीच पाडू शकत नाही. तुमच्या नात्यांमधील मुखवटे गळून पडतील. रात्रीची शांतता तुमच्या मनाला संघर्ष वाढवेल आणि नियती तुम्हाला एका अशा सत्यासमोर उभे करेल ज्यापासून तुम्ही इतकी वर्षे पळत होतात. सज्ज व्हा, कारण हा काळ तुम्हाला एकतर महान बनवेल किंवा पूर्णपणे विसरून जायला लावेल. मेषराशी. 7.5 म्हणजे केवळ ग्रहांची हालचाल नसून ती तुमच्या जीवनातील कर्माचा हिशोब चुकता करण्याचा एक भयानक आणि रहस्यमय काळ आहे. जेव्हा शनिदेव तुमच्या चंद्र राशीच्या आधीच्या राशीत, तुमच्या राशीत आणि नंतरच्या राशीत अशा 3 राशीमधून 7.5 वर्षे प्रवास करतात तेव्हा त्याला आपण 7.5 म्हणतो. हा काळ असा असतो जिथे तुमचा अहंकार, तुमचा मोठेपणा आणि तुमच्या आयुष्यातील सर्व सुखदुःखाचे पदर एकाएकी विलग होऊ लागतात. प्रत्येक पाऊल टाकताना एक अनामिक भीती मनात घर करते, कारण या काळात शनिदेव तुम्हाला आरशासमोर उभे करून विचारतात की जे तू मागच्या काळात पेरले होतेस ते आता कापण्याची वेळ आली आहे, मग ते गोड असो वा कडवट. मेषराशी. अनेकदा 7.5ला लोक केवळ दुःखाचे किंवा विनाशाचे प्रतीक मानतात, पण खरी भीती यात दडलेली नाही, तर ती दडलेली आहे तुमच्या अज्ञानात. 7.5 ही साक्षात मृत्यूची चाहूल नाही, तर ती एक अशी अग्निपरीक्षा आहे जिच्या तापातून पार पडल्यावरच तुम्ही एक नवा आणि प्रगल्भ माणूस म्हणून जन्माला येता. हा काळ म्हणजे तुमच्या आयुष्यातील एक सरावाचा पिरियड आहे जो तुम्हाला जमिनीवर आणतो, तुमच्या खोट्या प्रतिमेला उद्ध्वस्त करतो आणि तुम्हाला स्वतःची खरी ओळख करून देतो. जो व्यक्ती या काळात धैर्याने उभा राहतो आणि कर्माच्या वाटेवर चालतो त्याला शनिदेव अशा उंचीवर नेऊन ठेवतात जिथून खाली पडणे त्याला कधीही शक्य नसते. मेषराशी. सध्या तुमच्या आयुष्यातील एक अत्यंत गुंतागुंतीचा आणि रहस्यमय काळ सुरू झाला आहे जिथे शनी महाराज तुमच्या राशीपासून 12व्या स्थानावर म्हणजेच व्याय भावात विराजमान आहेत. 12वे स्थान हे केवळ खर्चाचे नाही, तर ते अज्ञात भीती, परदेश गमन आणि एकांतवासाचेही मानले जाते. या स्थितीमुळे तुमच्या मनाच्या कोपऱ्यात एक अनामिक धडधड निर्माण झाली होती जिथे तुम्हाला जाणवू लागले आहे की तुमच्या आसपासच्या गोष्टी आता तुमच्या नियंत्रणाबाहेर जात आहेत. तुम्ही जे साध्य करण्याचा प्रयत्न करता तिथेच तुम्हाला कोणत्या तरी अदृश्य अडथळ्यांचा सामना करावा लागतोय, ज्यामुळे तुमची झोप आणि मानसिक शांतता दोन्ही आता पणाला लागली आहेत. मेषराशी. हा पहिला टप्पा तुमच्यासाठी एक अशी वेदी आहे जिथे नियती तुमचे धैर्य तपासत आहे. जून 2027 मध्ये जेव्हा शनिदेव तुमच्या राशीत प्रवेश करतील तेव्हा 7.5चा अधिक तीव्र आणि प्रखर दुसरा टप्पा सुरू होईल जो तुमच्या जीवनाचा कणा हादरवून टाकण्याची ताकद ठेवतो. पण लक्षात ठेवा, हा काळ केवळ संघर्षाचा नाही, तर तुमच्या आत्मपरीक्षणाचा आहे. तुम्हाला आता तुमच्या कुटुंबातील व्यक्तींचे खरे रूप आणि तुमच्या नात्यांमधील खोलवर दडलेली सत्य समोर येताना दिसतील, जी पाहून तुमचा थरकाप उडू शकतो. या वादळाचा सामना करण्यासाठी आता तुम्हाला तुमच्या कर्माची दिशा अत्यंत सतर्कतेने ठरवावी लागेल, अन्यथा ही 7.5 तुमच्या आयुष्यातील सुखाचा शेवट करू शकते. मेषराशी. 7.5चा हा प्रवास म्हणजे केवळ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे नव्हे, तर तुमच्या आयुष्याचा एक असा अध्याय आहे जो तुम्हाला अज्ञात प्रदेशात खेचून नेतो. शनीचे 12व्या भावात असणे तुम्हाला अशा प्रवासाच्या वाटांवर घेऊन जाईल जिथे तुम्हाला परदेशाच्या मोहिमा किंवा लांबची प्रवास अनिवार्य ठरतील. परंतु सावध राहा, या प्रवासात तुम्हाला केवळ नवनवीन अनुभवच मिळणार नाहीत,
तर तुमच्या पायदळी येणारी प्रत्येक मातीची ठणक तुमच्या कर्माची साक्ष देईल. हे प्रवास तुम्हाला मोठ्या उंचीवर घेऊन जाऊ शकतात किंवा हॉस्पिटलच्या उंबरठापर्यंत थकावून सोडू शकतात. हे सर्वस्वी तुमच्या आत्ताच्या मानसिक संयमावर आणि ध्येयावर अवलंबून आहे. मेषराशी, करिअर आणि व्यापाराच्या क्षेत्रात हा काळ अशी खोल दरी आहे जिथून तुम्ही एकतर शिखरावर पोहोचाल किंवा खोल गर्तेत गडपाल. जर तुमची कुंडली शनीच्या शुभ प्रभावात असेल तर परदेश कंपन्यांशी जोडले जाणे, आयात निर्यातीचा मोठा नफा मिळणे किंवा अकस्मात प्रमोशन होणे यासारख्या आश्चर्यकारक घटना तुमच्या आयुष्यात घडू शकतात. मात्र जर तुमचे कर्म भ्रष्ट असेल आणि शनीचा प्रकोप वाढला तर तुमच्या व्यवसायात होणारा तोटा आणि नोकरीतील अनपेक्षित तणाव तुम्हाला पूर्णपणे खचवून टाकेल. या चक्रव्यूहातून टिकून राहण्यासाठी तुम्हाला केवळ मेहनतीची नाही तर कर्माच्या शुद्धतेची गरज आहे. अन्यथा ही 7.5 तुमच्या व्यावसायिक स्वप्नांची राख करण्याची ताकद ठेवते. मेषराशी, 7.5चा हा काळ तुमच्या मनाच्या आणि शरीराच्या सीमेवर एक मोठा प्रहार करणार आहे, जिथे तुमची शांतता आता धगधगत्या निखाऱ्यासारखी अस्वस्थ झाली आहे. शनीची ही स्थिती केवळ शारीरिक व्याधीच नाही तर मानवी मनाच्या अशा गडद कोपऱ्यात शिरकाव करते जिथे तुम्हाला झोप न येणे, तणाव आणि भीतीचे सावट सतावू शकते. अचानक उद्भवणाऱ्या सांधेदुखीच्या तक्रारी, दात आणि डोळ्यांच्या समस्या या केवळ शारीरिक वेदना नसून त्या शनिदेव तुमच्या कर्माची उधारी वसूल करत असल्याचे संकेत आहेत. जर तुम्ही तुमच्या मनावर ताबा मिळवू शकला नाहीत तर हा काळ तुम्हाला नैराश्याच्या अशा खाईत लोटेल जिथून परत येणे तुमच्या कल्पनेपलीकडचे असेल. मेषराशी, नात्यांच्या या गुंत्यात आता एक भयानक सत्य उघडवणार आहे जे तुमच्या जवळच्या लोकांपासून तुम्हाला कायमचे वेगळे करू शकते. शनीची ही दृष्टी नातेसंबंधातील सर्व मुखवटे गळून पाडेल आणि तुमच्यासमोर असे चेहरे आणेल ज्यांना तुम्ही आजवर आपले मानले होते, पण तेच आता तुमच्या पाठीत खंजीर खुपसण्याची वाट पाहत आहेत. तुमची जिद्द आणि वाणीवर नसलेले नियंत्रण या नात्यांमधील अंतराचे मुख्य कारण ठरेल. जर तुम्ही डोळसपणे याकडे पाहिले नाही तर कुटुंब आणि प्रियजनांसोबत होणारी ही ती कटुवादावादी तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा मानसिक त्रास बनेल. या चक्रव्यूहात सावध राहा, कारण एकदा का विश्वास तुटला तर तो पुन्हा जोडणे या 7.5च्या काळात केवळ अशक्य आहे. मेषराशी, 7.5च्या या धकधकत्या जाळेतून जर तुम्हाला सुरक्षितपणे बाहेर पडायचे असेल तर अहंकाराचा त्याग करून भक्तीच्या मार्गाचा अवलंब करा. दररोज पहाटेच्या वेळी जेव्हा सूर्योदयाची पहिली किरणे आकाशाला स्पर्श करतात तेव्हा उगवत्या सूर्याला जल अर्पण करा. हे केवळ एक धार्मिक कृत्य नसून तुमच्या मनातील अंधार दूर करण्याची एक ऊर्जा आहे. यासोबतच दर मंगळवारी हनुमान चालिसाचे नित्य पठण करा आणि ओम क्राम क्रीं क्रोम च भौमाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. हे उपाय तुमच्या कर्माच्या पाशातून निर्माण होणारा तणाव कमी करतील आणि तुमच्या आयुष्यात एक संरक्षक कवच तयार करतील, ज्यामुळे संकटांची तीव्रता क्षीण होईल. मेषराशी, शनिदेवांच्या क्रोधातून वाचायचे असेल तर तुम्हाला कर्माच्या शुद्धतेची कास धरावीच लागेल. दररोज रात्री शांत चित्ताने शनीच्या बीज मंत्रांचा ओम प्राम प्रीम प्रो सह शनीश्वराय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा, ज्यामुळे तुमच्या मनातील भीती आणि अस्वस्थता हळूहळू नाहीशी होईल. लक्षात ठेवा, दानधर्म हा कर्माचा सर्वात मोठा तोडगा आहे. गरजूंना मदत करणे किंवा कष्टाळू लोकांशी नम्रतेने वागणे हे शनिदेवाला प्रसन्न करण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे. जर तुम्ही या कठीण काळात स्वतःला शिस्तबद्ध ठेवले आणि कर्माच्या वाटेवर अडखळला नाहीत तर ही 7.5 तुमच्या आयुष्याला उद्ध्वस्त करत नाही तर पूर्णपणे बदलून तुम्हाला एक उच्च दर्जाचे यश प्राप्त करून देईल. 7.5चा हा काळ म्हणजे तुमच्या आयुष्यातील एक महायुद्ध आहे, जिथे तुमचे शस्त्र तुमचे कर्म आहे आणि तुमचे कवच तुमची भक्ती आहे. आता वेळ आली आहे ती स्वतःला सावरण्याची, स्वतःच्या चुका समजून घेण्याची आणि उद्याच्या वादळासाठी सज्ज होण्याची. लक्षात ठेवा, जोपर्यंत तुम्ही तुमच्या कर्माच्या जबाबदारीला स्वीकारत नाही तोपर्यंत शनीचा प्रकोप शांत होणार नाही. जर तुम्हाला या कठीण प्रवासात मार्गदर्शनाची मशाल हवी असेल तर आमच्याशी जोडलेले राहा.